लक्ष द्या, आज आपण पाहू परिमेय व अपरिमेय संख्या. आता हे परिमेय आणि अपरिमेय संख्या तर पाहतो म्हटलं तर तुम्ही त्याची व्याख्या वगैरे जर पाहिली असाल, कोणती P/Q, ठीक आहे, या स्वरूपामध्ये, पण ते लक्षात राहते नाही राहत. पण एक सोपी पद्धत सांगतो, सरळ सरळ आपल्या भाषेमध्ये. कोणतं? ज्याचं उत्तर काढता येते ते परिमेय संख्या. लक्षात आलं काय? ठीक आहे ना. आणि ज्याचं उत्तर काढता येत नाही ते अपरिमेय संख्या. ह्या सोप्या भाषेमध्ये सांगणार मी. ठीक आहे. ज्याचे उत्तर काढता येते, है ना, उत्तर काढता येते, ज्याचे उत्तर काढता येते किंवा सांगता येते किंवा सांगता येते. ठीक आहे. ज्याचे उत्तर काढता येते किंवा ती परिमेय संख्या, ती परिमेय संख्या, परिमेय संख्या. ठीक आहे. उदाहरणार्थ नंबर 1, ज्याचं उत्तर आपल्याला काढता येते किंवा सांगता येते ती कोणती संख्या? परिमेय संख्या. उदाहरणार्थ 3 आहे, 3चं उत्तर 3च रे. 1/5 उत्तर काढता येते, 1/5 उत्तर काढता येते, काढता येते नाही. 1/5 करा, 5 शून्य शून्य, एकातून शून्य गेले 1, इथं द्या पॉईंट, इथं घ्या 0, 5 दुने 10. ठीक आहे. उत्तर काढता येते ना आपल्याला, काढता येते. ज्याचं उत्तर काढता येते कोणती संख्या? परिमेय संख्या. कोणती संख्या आहे? परिमेय संख्या. नंबर 3, ठीक आहे, वर्गमुळात 4 उत्तर काढता येते, काढता येते. वर्गमुळात 4, 4चं वर्गमूळ 2, निघालं उत्तर. म्हणजे उत्तर काढता येते कोणती संख्या? परिमेय संख्या. उत्तर काढता येते कोणती संख्या? परिमेय संख्या. नंबर 4, वर्गमुळात 0.25 उत्तर काढता येते, काढता येते उत्तर 0.25, त्याचं वर्गमूळ काय आहे? 0.25चं वर्गमूळ. उत्तर काढता येते 0.5 गुणिला 0.5, 5 5 1 2 नंतर पॉईंट, म्हणजे 0.25चं वर्गमूळ किती आहे? 0.5. उत्तर काढता येते कोणती संख्या? परिमेय संख्या. लक्षात आलं काय? परिमेय संख्या समजलं काय? ज्याचं उत्तर काढता येते कोणती संख्या? परिमेय संख्या. नंबर 5, 0 है ना, 0 छेदामध्ये 3 उत्तर काढता येते काय? का बरं? 0 छेदामध्ये 3, 0 छेदामध्ये 3 म्हणजे भागीला किती? 3, 3 0 0, आलं उत्तर. याचं उत्तर काय आहे? 0. कोणती संख्या? परिमेय संख्या. कोणती संख्या आहे? परिमेय संख्या. लक्षात आलं काय? परिमेय संख्या. परिमेय संख्या सोप्या भाषेमध्ये व्याख्या हे कुठं भेटणार नाही. आपण इथंच तयार केली. ठीक आहे. हे आपली व्याख्या होय. कोणती? ज्याचं उत्तर काढता येते कोणती संख्या? परिमेय संख्या. व्याख्या तर वेगळी आहे तुझी. व्याख्या बघ कशी आहे. P या अपूर्णांकाला Q या शून्येतर पूर्णांकाने भागले असता मिळणारी गुणोत्तरीय संख्या म्हणजे परिमेय संख्या होय. हे पुस्तकी व्याख्या आहे. ठीक आहे. पुस्तकी व्याख्या कोणती आहे? P या अपूर्णांकाला Q या शून्येतर पूर्णांकाने भागले असता मिळणारी गुणोत्तरीय संख्या म्हणजे कोणती संख्या? परिमेय संख्या. आता हे एवढी जे व्याख्या आहे ते व्याख्या आपण त्याला काय केलं? एकदम सोपं करून टाकलं. सोपं काय केलं? सरळ लक्षात ठेवायचं. ज्याचं उत्तर काढता येते कोणती संख्या? परिमेय संख्या. आलं का सगळ्याच्या लक्षात? ज्याचं उत्तर काढता येते कोणती संख्या? परिमेय संख्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 0.5 याच्या डोक्यावर रेख आहे, सांगा याचं उत्तर काढता येते काय? टॉपिक शिकले होते, शिकवलं होतं काय? ज्याच्या डोक्यावर जर रेख आहे तर छेदामध्ये किती घ्यायचे? काय घ्यायचे? 5 पॉईंट काढून घ्यायचा. एक घरांचा पॉईंट काढला खाली 1 9 घ्यायचे. काढता येते ना उत्तर. केले तुम्ही भाग द्या तर भाग उत्तर काढता येते ना उत्तर. कोणती संख्या? परिमेय संख्या. कोणती संख्या आहे? परिमेय संख्या आहे. काढता येते उत्तर, त्याला भाग देता येते.
कोणती बी अंशाने छेदामध्ये जर असेल ना, कोणती अंशाने छेदामध्ये जर संख्या असेल, कोणती बी अंशाने छेदामध्ये असेल, कोणती संख्या आहे? परिमेय संख्या. ही सुद्धा कोणती संख्या आहे? परिमेय संख्या. लक्षात येऊन राहिलं तुमच्या परिमेय संख्या? सगळ्याला समजून राहिलं का परिमेय संख्या? ज्याचं उत्तर काढतात त्याला कोणती संख्या? ज्याचं उत्तर निघतच नाही, सांगता येत नाही, लक्षात ठेवा. ज्याचं उत्तर निघत नाही किंवा त्याचं उत्तर सांगता येत नाही, कोणती संख्या? अपरिमेय संख्या. ठीक आहे ना? पहा आपण काय पाहिलं, ज्याचं उत्तर काढता येते किंवा सांगता येते त्याला कोणती संख्या म्हणते? परिमेय संख्या. हे आपल्या भाषेत पुस्तकात ही व्याख्या भेटत नाही, पहिले समजा, लक्षात ठेवा. ज्याचं उत्तर काढता येते किंवा सांगता येते ती संख्या कोणती आहे? परिमेय संख्या. लक्षात आलं? ठीक आहे, समजलं काय परिमेय संख्या? उदाहरण लिहून घ्या, फास्ट लिहा लवकर. खूप महत्वाचा टॉपिक आहे, याच्यावर प्रश्न येते आणि हे भुलून जाते खूप जण. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या कशी राहते माहीतच नाही राहत. ह्यावेळी आता जो आपण शिकणार आहे, खूप डिटेलमध्ये शिकणार आहे चॅप्टर परिमेय आणि अपरिमेय संख्या. झालं काय? आता बघू आपण कोणती संख्या? अपरिमेय संख्या. ठीक आहे ना? लक्षात आलं काय? परिमेय संख्या सगळ्याच्या लक्षात आल्या. परिमेय संख्या सांगा काय होते, कशाला म्हणते परिमेय संख्या? सांगा लवकर. ज्याचं उत्तर काढता येते किंवा त्याला सांगता येते आपल्याला, आहे ना? त्याचं उत्तर आपल्याला काय करता येते? सांगता येते. कोणती संख्या? परिमेय संख्या. विसरांग कधी? ठीक आहे, परिमेय संख्या ज्याचं उत्तर काढता येते किंवा त्याचं उत्तर सांगता येते त्याला कोणती संख्या म्हणतो आपण? परिमेय संख्या. आता नंबर 2 अपरिमेय संख्या. मग काय याच्या उलट करावं लागेल? अपरिमेय संख्या, बरोबर आहे. नंबर 2 अपरिमेय संख्या, ज्याचे उत्तर काढता येत नाही किंवा सांगता येत नाही, है ना? ज्याचं उत्तर काढता येत नाही किंवा सांगता येत नाही ती अपरिमेय संख्या होय. ठीक आहे, ज्याचे उत्तर काढता येत नाही किंवा सांगता येत नाही ती कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या. ठीक आहे, ज्याचे उत्तर काढता येत नाही किंवा सांगता येत नाही ती कोणती संख्या? अपरिमेय संख्या. ठीक आहे, 2 मिनिट. लक्ष द्या. ज्याचं उत्तर काढता येत नाही है ना किंवा सांगता येत नाही त्याला कोणती संख्या म्हणतो आपण? अपरिमेय संख्या.
जसं फॉर एक्झाम्पल समजा 3/20 शून्य, ठीक आहे. याचं उत्तरावर काढता येतं का बरोबर? 3 भागीला आपण काय करू? शून्य. तर 3 भागीला शून्य, 3 भागीला शून्य, 0 0 0, 3 शून्य गेलं 3, है ना. त्याच्यानंतर आपण काय करतो मग? आता इथं काहीच नाही, पॉईंट देतो इथं 0, 3 0 0, किती आहे? 30. अधिक आपण पॉईंट देतो इथे 0 घेतो, 3 0 0, किती येते? 300. अधिक पॉईंट देतो, अधिक 0, म्हणजे हे वाढून राहिले इकडे बा. बाकी कशी वाढून राहिली? तुम्ही जरी म्हणा याचं उत्तर 0 0 नाही आहे, ते बाकी वाढून राहिले, उत्तरच नाही राहिलं त्याचं, उत्तर सांगतच नाही याचं काय आहे. तो समजून राहिलं काय? म्हणजे 3/0 जर घेतलं तर याचं उत्तर सांगता येत नाही, इम्पिडेंट म्हणतं दिलं आहे ना, ठीक आहे. उत्तर सांगता येत नाही. लक्षात आलं काय? समजलं काय? ठीक आहे. याचं उत्तर सांगता येत नाही, म्हणून हे कोणती संख्या झाली? अपरिमेय संख्या. कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या. याचं उत्तर सांगता येत नाही. नंबर 2, वर्गमुळात 3 निघते काय? 3चं वर्गमूळ निघते काय? निघत असून ते पॉईंट इन मध्ये राहते, पण तरी ते परफेक्ट आपण सांगू शकत नाही. हे सुद्धा कोणती संख्या झाली? अपरिमेय संख्या. कोणती संख्या झाली आहे? अपरिमेय संख्या. लक्षात आलं काय? कोणती संख्या आहे ते? अपरिमेय संख्या. जशी एखादी संख्या आहे वर्गमुळात 5, हे सुद्धा कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या. याचे उत्तर आपल्याला काढता येत नाही. कोणती संख्या आहे ते? अपरिमेय संख्या. ठीक आहे. कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या. समजलं मग? परिमेय आणि अपरिमेय संख्या. ठीक आहे. एखादं उदाहरण आहे असं अधिक, समजा 4/2. सांगायचं उत्तर काढता येते काय? 4/2. याचं उत्तर काढता येते काय? सांगता येते काय? उत्तर काढता येते म्हणजे काय? सांगता येते काय उत्तर? सांगा. 2 1 2, 2 2 4, पण वर्गमुळात 2च आहे ना. याचे उत्तर निघत नाही ना. याचे उत्तर निघते काय? सांगता येत नाही. याचे उत्तर सांगता येत नाही बरोबर, तर म्हणून ही संख्या कोणती आहे? अपरिमेय संख्या. लक्षात आलं काय? अपरिमेय संख्या. ज्याचं उत्तर काढता येत नाही, ज्याचं उत्तर सांगता येत नाही, त्याला कोणती संख्या म्हणते? अपरिमेय संख्या. कोणती संख्या म्हणते त्याला? अपरिमेय संख्या. ठीक आहे. समजलं काय? परिमेय अपरिमेय संख्या लक्षात आल्या काय? ठीक आहे. ज्याचं उत्तर निघते, ज्याचं उत्तर काढते त्याला म्हणजे परिमेय संख्या. ज्याचं उत्तर निघत नाही, ज्याचं उत्तर काढता येत नाही, ज्याचं उत्तर सांगता येत नाही, त्याला कोणती संख्या म्हणते? अपरिमेय संख्या. आता एक माहिती आहे वास्तव संख्या, एक आहे वास्तव संख्या. ठीक आहे. आणि एक वास्तव संख्या, ठीक आहे, अधिक एक आहे अवास्तव संख्या. अवास्तव संख्या. ठीक आहे. एक आहे वास्तव संख्या, एक आहे अवास्तव संख्या. बरं, याची उदाहरणं लिहिले नव्हते आपण, आहे ना? तुम्ही लिहिले नाही उदाहरणं? लिहून घ्यायची उदाहरण. लिहिले काय? लिहिले ना उदाहरण? ठीक आहे. आता वास्तव संख्या. वास्तव संख्या कशाला म्हणते? वास्तव संख्या जे अस्तित्वात आहे त्याला म्हणते वास्तव संख्या. जे अस्तित्वात आहे, जे अस्तित्वात आहे तिला कोणती संख्या म्हणते? वास्तव संख्या. अवास्तव संख्या ज्या संख्या काल्पनिक आहे, ठीक आहे, म्हणजे जे अस्तित्वात नाही, किंवा त्या काल्पनिक आहे. काल्पनिक आहे. जसं आपण एखादी स्टोरी पाहतो, काल्पनिक राहते, बरोबर आहे. पहा तुम्ही, अशा कल्पनेनं तयार केलेल्या स्टोरी आहे. एखादा पिक्चर पाहतो आपण, तो काय आहे? काल्पनिक राहते. कोणत्या रिअल याच्यावर निघते? रिअल याच्यावर. आणि कोणते असे काय काल्पनिक राहते. जसं आपण एखादं कार्टून वगैरे पाहत आहे, कार्टूनच्या स्टोऱ्या वगैरे पाहतो आपण, त्या लहान मुलांच्या राहते. पुऱ्या त्या कशा राहते? एकदम अशा कल्पनेनं काय आहे? रचलेल्या आहे, बरोबर आहे, ज्या अस्तित्वात नाही. जसं आता संख्येमध्ये तसंच आहे. जे रिअल मधली संख्या आहे, कोणत्या बी राहू, 2 3 4 5/3 5/2 वर्गमुळात 3 है ना, 1/वर्गमुळात 2. ठीक आहे. त्याच्यानंतर
वर्गमुळात 4, 3 शून्य, 0 3. मला सांगा हे अस्तित्वात नाही आहे काय? आहे ना अस्तित्वात? लक्षात ठेवजा, वास्तव संख्या आणि अवास्तव संख्यामधला डिफरन्स सांगतो. ती 2 3 4 5/2 वर्गमुळात 3 1/2 हे अस्तित्वात नाही आहे काय? आहे ना. जरी ह्या परिमेय असून याच्यात काही अपरिमेय आहे, याच्यामध्ये काही परिमेय संख्या आहे, काही अपरिमेय संख्या आहे, पण तरी ह्या संख्या वास्तवात आहे ना. दिसते ना तुम्हाला? जरी त्या परिमेय असून अपरिमेय असून चालते, पण तरी ह्या वास्तवमध्ये आहे. समजलं काय? म्हणजे हे अस्तित्वात आहे. कधी अशी संख्या पाहिली आहे तुम्ही? याचं वर्गमूळ काढून दाखवा. वर्गमुळात -25. हे एक काल्पनिक संख्या आहे. याचं उत्तर कधीच काढता येत नाही. -25चं उत्तर निघतच नाही वर्गमुळात. -25 5 घ्या काय? -5 जर वर्ग जर करायचा -5चा तर -5 गुणिला -5 5 प्लस मायनस गुणिला मायनस काय होते? प्लस होते. म्हणजे 25च वर्गमूळ -5 ही राहू शकते. बरोबर आहे. पण कधीच तुम्ही असं मायनस चिन्ह पाहिलं नाही वर्गमुळामध्ये. ठीक आहे ना. म्हणजे ही संख्या कोणती आहे? अवास्तव. सॉरी, हो, ही कोणती संख्या आहे? अवास्तव. कोणती संख्या आहे? अवास्तव. ह्या कोणत्या संख्या आहे? वास्तव. वास्तव संख्या माहिती आहे, ज्या अस्तित्वात आहे. कोणती बी जगातली कोणती बी संख्या जरी असन, ती संख्या कोणती आहे? वास्तव. आणि कधी ज्या कल्पनेनं रचलेल्या आहे, ठीक आहे, ज्या कधी विचारच नाही केला तुम्ही, त्या ज्या संख्या त्या कोणत्या आहे? अवास्तव. ही संख्या कोणती आहे? अवास्तव संख्या. समजलं काय? वास्तव आणि अवास्तव मधला डिफरन्स लक्षात आला? परिमेय अपरिमेय मधला फरक लक्षात आला? सांगा, परिमेय संख्या कशाला म्हणते? सांगा. काय म्हटलं मी? परिमेय संख्या कशाला म्हणते? ज्याचं उत्तर काढता येते किंवा सांगते तिला कोणती संख्या म्हणते? परिमेय. अपरिमेय संख्या? ज्याचं उत्तर काढता येत नाही किंवा सांगता येत नाही, कोणती संख्या? अपरिमेय संख्या. वास्तव संख्या? हा, जे अस्तित्वात आहे ती कोणती संख्या? वास्तव संख्या. आणि अवास्तव संख्या? जे अस्तित्वात नाही, जे काल्पनिक आहे, ती कोणती संख्या? अवास्तव संख्या. झालं? क्लिअर झालं काय गोष्टी? समजलं काय? उदाहरण घेऊ याच्यावर. हा, उदाहरण आहे. उदाहरण नंबर 1. उदाहरण आहे, पुढील पैकी परिमेय संख्या कोणती? पुढील पैकी परिमेय संख्या कोणती? पुढील पैकी परिमेय संख्या कोणती? नंबर 1 चा ऑप्शन आहे वर्गमुळात 6. नंबर 2 चा ऑप्शन आहे 2.82. ऐंशी 24 135. 80 24 135. नंबर 3 चा ऑप्शन आहे वर्गमुळात 8. नंबर 4 चा ऑप्शन आहे 3.8. सांगा उत्तर. परिमेय संख्या कोणती? सांगा, याचं उत्तर सांगा. नंबर 1 चा प्रश्न, पुढील पैकी परिमेय संख्या कोणती? वर्गमुळात 6. नंबर 2 2.802413 हे समोर वाढतच जाणार आहे. ठीक आहे ना. याचं उत्तर काय येणार ते माहित नाही. वर्गमुळात 8 आणि एक आहे 3.8. सांगा उत्तर. परिमेय संख्या कोणती?
सांगा लवकर, पाहिल्यावर उत्तर आलं पाहिजे, जास्त वेळ नको घालू. काय वाटते तुम्हाला, सांगा लवकर, कोणतं वाटते तुम्हाला उत्तर? मला सांगा, परिमेय संख्या म्हणजे काय होते सांगा. ज्याचं उत्तर काढता येते त्याला काय ती संख्या म्हणजे परिमेय संख्या. मग सांगा याच्यातलं कोणतं उत्तर काढता येऊन राहिलं? कोणतं ऑप्शन? कोणतं? चौथं अधिक. ठीक आहे, चौथं उत्तर आलं तुमचं. पहा मग कसं आहे, वर्गमुळात 6चं उत्तर निघते काय सांगता येत नाही. ठीक आहे ना. इथं पहा, इथं हे अनंत दिलाय, अनंत दिलाय म्हणजे हे संख्या कशी होणार, हे समोर किती वाढते इथेही सांगता येत नाही, ते किती येणार सांगता येते काय, इथेही सांगता येत नाही, इथंही सांगता येत नाही, इथेही सांगता येत नाही. वर्गमुळात 8, वर्गमुळात 8, 8चं वर्गमूळ आहे काय, घनमूळ आहे, वर्गमूळ आहे काय नाही, तेही सांगता येत नाही. म्हणजे उत्तर हे 3.8 हे उत्तर आलेलं आहे इथं. किंवा याचं उत्तर काढता बी येते आपल्याला 3.8चं. 3.8 याला छेदनिक छेद 1 द्या, म्हणजे 38 छेदामध्ये 1 पॉईंट काढा, 1 पॉईंट काढा, 1 शून्य द्या, बरोबर आहे ना. याचं उत्तर आपण काढू शकतो. पुन्हा याला जर सॉल्व्ह केलं तर उत्तर तेच येणार 3.8 आणि 1 शून्य काढा, 1 नंतर पॉईंट द्या, उत्तर काय येणार 3.8. म्हणजे उत्तर याचं सांगता येते बरोबर, परफेक्ट आपण याचं उत्तर सांगू शकतो. म्हणून तुम्हाला परिमेय संख्या जर विचारली तर कोणती आहे, हे 4 नंबरचं ऑप्शन हे काय आहे, परिमेय संख्या. लक्षात येईल का परिमेय संख्या, समजलं. नंबर 2चं उदाहरण, पुढील पैकी परिमेय संख्या कोणती? सांगा, पुढील पैकी परिमेय संख्या कोणती? काय उत्तर, कोणतं ऑप्शन आहे? पुढील पैकी परिमेय संख्या कोणती, कोणती राहील? शोधता येते, ज्याचं उत्तर काढता येते तिला कोणती संख्या म्हणते, परिमेय संख्या. याचं उत्तर काढता येते काय, नाही काढता येत. काढता येते काय, वर्गमुळात 3चं उत्तर काढता येते नाही, वर्गमुळात 5चं उत्तर काढता येते काय, नाही काढता येत. याचं उत्तर काढून पहा बरं, 3 भागीला करा 0, हे 0 भागीला करा 3, बरोबर लिहायचा. 3 भागीला 0, 3 भागीला 0, 0 भागीला 3, 0 भागीला 3, 0 0 0, खाली द्यायचे 3 पॉईंट द्या 0 है ना. पुन्हा 0 0 0, किती द्यायचे खाली 30. म्हणजे हे वाढतच जाणार आहे. इथं उत्तर काही येत नाही, इथं उत्तर सांगता येत नाही. इथं पहा बरं 3 0 0, याचं उत्तर निघालं किती 0, म्हणजे याचं उत्तर सांगता येते, त्याचं उत्तर काय आहे 0. याचं उत्तर काय इन्फिनिट आहे आणि याचं उत्तर काय आहे 0, याचं उत्तर सांगता येते. म्हणून 4 नंबर जे ऑप्शन आहे ते कोणतं आहे, परिमेय संख्या. कोणती संख्या आहे ते, परिमेय संख्या. आलं का लक्षात, परिमेय संख्या. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न,
नंबर 3चं उदाहरण पहा. नंबर 3, पुढील पैकी परिमेय संख्या कोणती सांगा. पुढील पैकी परिमेय संख्या कोणती. कोणती राहील. प्रज्वल कमेंट करा. आलं काय. पहिलं. ठीक आहे. कोणतं ते उत्तर. पहिलं आहे ना. पुढील पैकी परिमेय संख्या कोणती. नंबर 1. हे आहे का बाकीचे. याचं उत्तर सांगता येत नाही आहे ना. याचं उत्तर सांगता येत नाही. याचे उत्तर सांगता येत नाही. तर परिमेय संख्या कोणती आहे. ही नंबर 1 वर. ही काय आहे. परिमेय संख्या. समजलं. ठीक आहे. पुढील पैकी परिमेय संख्या कोणती. नंबर 3. नंबर 1. लक्षात आलं काय. हे समजलं काय. परिमेय संख्या परिमेय संख्या. आता याच्यामध्ये एक प्लस वाली परिमेय संख्या राहते, एक मायनस वाली परिमेय संख्या राहते. ठीक आहे ना. ते पाहायचं. एक प्लस म्हणजे त्याच्यामध्ये प्लसला काय म्हणते धन आणि मायनसला काय म्हणते ऋण. शब्द आहे मराठीतले है ना. प्लसला काय म्हणते धन. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनसला काय म्हणते ऋण. हे ऐकले शब्द. एक आहे धन आणि ऋण. ठीक आहे. मग याच्यामध्ये राहते धन परिमेय संख्या. परिमेय संख्या. ठीक आहे. आणि एक आहे दुसरा आहे ऋण. ऋण परिमेय संख्या. ऋण परिमेय संख्या. ठीक आहे. एक आहे धन परिमेय संख्या, एक आहे ऋण परिमेय संख्या. तर धन परिमेय संख्या समजा 5/2 प्लस आहे. इथे प्लस इथे प्लस आहे. बरोबर आहे. कोणती आहे. धन परिमेय संख्या. त्याच्यानंतर वर्गमुळात 4. वर्गमूळ जर 4 का 4 जर वर्गमूळ किती आहे 2. 2 येते प्लस मध्ये जायचे. प्लसच आहे ना. प्लस. त्याच्यानंतर इथं -4 छेदामध्ये -2. -4 छेदामध्ये -2. काय होते. मायनस मायनस प्लस झालं. आणि 2 1 2 2 2 4. चिन्ह कोणतं लागते प्लसचं. कोणतं आहे ते. हे जर अशी संख्या आली. ठीक आहे. हे जर संख्या आली म्हणजे याचं उत्तर काढलं आपण -4/-2. अशी जर संख्या आली तर कोणती संख्या आहे ते. मायनस जर ती संख्या कोणती आहे ते धन परिमेय संख्या. कोणती संख्या आहे. धन परिमेय संख्या. जरी हे मायनस दिसून राहिलं तुम्हाला तरी ती काय आहे धन परिमेय संख्या. लक्षात आलं ना. कारण की त्याचं उत्तर काय येते प्लस मध्ये येते म्हणून. आलं लक्षात. ठीक आहे. 0.5 असं प्लस मध्ये आहे समोर. कोणती आहे. कोणती आहे धन परिमेय संख्या. ठीक आहे. वर्गमुळात 9 असं. 9चं वर्गमूळ किती आहे. 9चं वर्गमूळ किती आहे 3 आहे. व 9चं वर्गमूळ किती आहे 3. हे सुद्धा प्लस मध्येच आहे. कोणती आहे धन परिमेय संख्या. आता ऋण परिमेय संख्या जे मायनस मध्ये आहे. समजा -5/3 आहे. याचं उत्तर मायनस मध्ये येईल. एकच संख्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर -4/2 याला भाग द्या बरं. 2 1 2 2 2 4. त्याचं उत्तर काय येईल मायनस मध्ये. याचं उत्तर मायनस मध्ये येईल. कारण की एकच चिन्ह मायनस आहे ना. याचं एकच चिन्ह मायनस आहे मायनस मध्ये उत्तर येते. याचं एकच चिन्ह मायनस आहे काय उत्तर येते मायनस मध्ये येते. बरोबर आहे. त्याच्यानंतर -0.8 उत्तर निघालाय. मायनस मध्ये आहे पण कोणता आहे ते ऋण परिमेय संख्या. लक्षात आलं का. ऋण परिमेय संख्या सगळ्याला समजलं. ज्याचं चिन्ह मायनस आहे ते कोणते आहे ऋण. पण ऋण पाहत असताना बरोबर पाहतो. 2 चिन्ह अंश आणि छेदामध्ये जर 2 शून्य जर असेल तर हे मायनस मायनस कॅन्सल होते. काय होते प्लस होते. म्हणजे हे कोणती झाली धन. हे कोणती आहे धन. आणि एक चिन्ह मायनस असेल तर हे कोणती आहे ऋण. झालं. क्लिअर झालं. ऋण परिमेय संख्या आणि धन परिमेय संख्या क्लिअर आहे. कोणाला काही प्रॉब्लेम.
त्यानंतर पाहायचं उदाहरण पहा. इंग्रजीमध्ये काय म्हणते परिमेय संख्येला? रॅशनल नंबर है ना, आणि अपरिमेयला काय? इरॅशनल नंबर आहे ना. ठीक आहे. धनपरिमेय आणि धनपरिमेय आणि ऋणपरिमेय लक्षात आला काय? उदाहरण ठीक आहे. 3 प्रश्न आहे, उत्तर सांगा. उत्तर सांगा. खालीलपैकी धनपरिमेय संख्या, नंबर 1 चा प्रश्न आहे. खालीलपैकी धनपरिमेय संख्या कोणती? 4 ऑप्शन आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी ऋणपरिमेय संख्या कोणती? इथेही 4 ऑप्शन आहे. आणि खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? इथं सुद्धा 4 ऑप्शन आहे. ठीक आहे. तर बघा खालीलपैकी धनपरिमेय संख्या कोणती? नंबर 1 चा ऑप्शन -3/4, -5, पण -5/7 असं आहे. नंबर 3 -6/11 आणि नंबर 4 0/3. सांगा त्याचं उत्तर काय येणार? खालीलपैकी धनपरिमेय संख्या कोणती? नंबर 1. मायनस चिन्ह. धनपरिमेय संख्या कोणती? तर नाही आहे काय? धनपरिमेय संख्या म्हटलं ऑप्शन असेच होते. हो, ऑप्शन असेच आहे. ऑप्शन असेच आहे. सांगा काय वाटते? नंबर 1 मध्ये ऑप्शन सांगा, किती नंबरचा ऑप्शन आहे? 4 नंबर.
अधिक, तुम्ही कमेंट करा प्रज्वल किती नंबरचा ऑप्शन आहे. धन परिमेय संख्या. हे समजून नाही राहिलं तुम्हाला? हा काय झालं? काय झालं बिलगे? बोला बोला लवकर सांगा ना, मला काही प्रॉब्लेम येते काय? हा बिलगे बोला लवकर. तुला कठीण म्हणून आलं हे? सोपंच आहे ते. ठीक आहे, पहिल्याचा आन्सर 2 आहे, दुसऱ्याचे 2 सांगितलं, तिसऱ्याचे 2 सांगितलं, तिसऱ्याचं 3 सांगितलं. ठीक आहे, पहा मग आता लक्ष द्या. इथं काय धन परिमेय म्हणते ना, मला सांगा मायनस चिन्ह एकच आहे, ऋण परिमेय आहे, बरोबर आहे. इथं मायनस चिन्ह 2 आहे, मायनस मायनस कॅन्सल, धन परिमेय आहे. कोणती आहे? धन परिमेय. मायनस मायनस कॅन्सल होते ना, धन परिमेय. मायनस मायनस कॅन्सल, धन झाली प्लस झाली, एकच चिन्ह मायनस आहे, ऋण परिमेय. बरोबर. याचं उत्तर सांगा मला. शून्याचे 3 म्हणजे उत्तर काय? ते शून्य येते. इथे शून्य, शून्य हा प्लसही नाही राहत, मायनसही नाही राहत, हे लक्षात ठेवा. समजलं काय? शून्याला कोणतंच चिन्ह नाही राहत. शून्य म्हणजे काहीच नाही. शून्य हा प्लसही नाही आणि शून्य हा मायनसही नाही. म्हणजे शून्य हा धनही नाही आहे आणि ऋण नाही आहे, कोणताच नाही आहे. म्हणजे उत्तर कोणतं आहे याचं? नंबर 2. समजलं काय? हे सुद्धा उत्तर नाही आहे. समजलं? त्याच्यानंतर खालीलपैकी ऋण परिमेय संख्या ओळखा. ऋण म्हणजे मायनस, सांगा. दुसरं पहा, हे प्लस आहे, हे धन आहे, हे नाही येत. हे मायनस आहे, हे ऋण आहे. हे मायनस मायनस प्लस होते, हे धन आहे, हे नाही येत. आणि शून्य, याचं उत्तर काय? इन्फिनिट आहे, म्हणजे हे अपरिमेय संख्या. हे कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या. हे सुद्धा नाही आहे. समजलं ना? म्हणजे उत्तर कोणते? नंबर 2. इथं खालीलपैकी अपरिमेय संख्या ओळखा. कोणती अपरिमेय? भाग जाते, उत्तर काढता येते, परिमेय संख्या. हे उत्तर निघते परिमेय संख्या. याचं उत्तर काढता येते काय? वर्गमुळात 28 कधी पाहिले काय? याचं उत्तर निघत नाही. कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या आहे. आणि हे संख्या, याचं 25 वर्गमूळ किती निघते? 5. ही कोणती संख्या आहे? परिमेय संख्या. म्हणजे हे परिमेय, हे परिमेय, हे परिमेय, आणि ही संख्या कोणती आहे? एक अपरिमेय. लक्षात आलं काय? समजलं काय हे? ठीक आहे, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. ठीक आहे, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. त्याच्यानंतर आहे याच्यातला टॉपिक परिमेय आणि अपरिमेय संख्यामध्ये एक आहे खंडित दशांश अपूर्णांक आणि एक आहे अखंडित दशांश अपूर्णांक. झालं हे? ठीक आहे, त्याच्यानंतर आहे खंडित दशांश अपूर्णांक, खंडित दशांश अपूर्णांक, आणि एक आहे अखंडित दशांश अपूर्णांक. खंडित दशांश अपूर्णांक आणि एक आहे अखंडित दशांश अपूर्णांक. ठीक आहे, आता खंडित दशांश अपूर्णांक म्हणजे काय आणि अखंडित दशांश अपूर्णांक म्हणजे काय? सरळच आहे. जे तुमचं जे खंड आहे म्हणजे जे स्टॉप होते, ज्याचं उत्तर लवकर म्हणजे त्याचं उत्तर निघते परफेक्ट, ठीक आहे ना, त्याला खंडित म्हणतो. म्हणजे जसं बघा 0.28 निघालं उत्तर,
याच्यासमोर काहीच नाही हा. हे खंडित, खंडित म्हणजे झाला, ठीक आहे ना. खंडित म्हणजे खंड होते मधात, थांबतो आपण, है ना. अखंडित म्हणजे ज्याचं उत्तर कंटिन्युअस निघत आहे ना, 9 9 9 अनंत आहे. हे कोणतं आहे? अखंडित. कोणतं आहे? अखंडित. ठीक आहे, हे अखंडित. समजा 5.25 याच्या डोक्यावर आहे रेष, ठीक आहे. 5.25 याच्या डोक्यावर आहे रेष, म्हणजे 25 25 25 25 काय होणार आहे? रेष बांधली म्हणजे याचा अर्थ काय होते? 25 25 पुन्हा पुन्हा येते ना, बरोबर आहे. ह्या रेषेचा अर्थ तो आहे, म्हणजे हे कोणतं आहे? अखंडित. कोणतं आहे हे? अखंडित. ठीक आहे. 4.39 392 392 392, ठीक आहे ना. हे सुद्धा काय आहे? अखंडित. लक्षात आलं काय? हे अखंडित आहे आणि हे खंडित आहे, ठीक आहे. हे खंडित आहे, 3.2 खंडित आहे, एवढंच उत्तर आहे, ठीक आहे. 4.5 खंडित आहे, म्हणजे याचं उत्तर असं थांब, म्हणजे एवढंच उत्तर आहे, त्याच्या समोरचं उत्तर नाही आहे. ज्याचं उत्तर समोर येतच राहत असते, है ना. ज्याला खंड नाही, जे अनंत आहे, ते उत्तर कोणतं आहे? अखंडित. आणि हे आहे खंडित. समजलं? खंडित आणि अखंडित, ठीक आहे. खंडित दशांश अपूर्णांक आणि अखंडित दशांश अपूर्णांक. आता याला याला आपण आवर्त सुद्धा म्हणू शकतो. अखंडित आवर्ती दशांश पूर्णांक. कोणती? अखंडित आवर्ती दशांश पूर्णांक, ठीक आहे. अखंडित आवर्ती दशांश पूर्णांक म्हणजे जे पुन्हा पुन्हा येते ते, ठीक आहे. अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक. हे शब्द माहित करून घ्यायचे, बाकी काही नाही याच्यात. लक्षात आलं ना. खंडित आणि अखंडित. उदाहरण तुम्हाला असू शकते. उदाहरण नंबर 1, पुढीलपैकी खंडित दशांश अपूर्णांक कोणता? पुढीलपैकी खंडित दशांश अपूर्णांक कोणता? अपूर्णांक है ना. पुढीलपैकी खंडित दशांश अपूर्णांक कोणता? ऑप्शन नंबर 1, सांगा. खंडित सांगा याच्यातलं कोणतं आहे. तो प्रश्न दिलाय तिकडे. पुढीलपैकी खंडित दशांश अपूर्णांक कोणता? सांगा. कोणता ऑप्शन आहे? कोणता येईल काय? पहिला ऑप्शन आहे ना. खंडित आहे याने, आणि बाकीचे बा हा अखंडित आहे, हा अखंडित आहे, हा अखंडित आहे. हे इथं डॉट 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 दिलाय म्हणजे पुन्हा पुन्हा येऊ शकते, सांगता येत नाही. त्याच्यानंतर इथं याच्यावर रेष दिल्या 4, हा रिपीट होऊ शकते. त्याच्यानंतर डबल शून्य, हा शून्य रिपीट होऊन राहिला, म्हणजे हे 3 ऑप्शन अखंडित आहे आणि हा कसा आहे? खंडित आहे. समजलं काय? खंडित आणि अखंडित. लक्षात आलं. त्यानंतर आपण बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त.
त्याच्या आधी एक पाहून घेऊ समतुल्य. त्याच्या आधी पाहू आपण समतुल्य परिमेय संख्येची जोडी. समतुल्य परिमेय संख्यांची जोडी. ठीक आहे, समतुल्य परिमेय संख्याची जोडी. काय आहे समतुल्य परिमेय संख्येची जोडी? तर इथे हे ऑप्शन दिले, ऑप्शन घेऊन घेऊ पहिले. समतुल्य परिमेय संख्या नंबर 1 -9/-15 -9/-15 बरोबर. -3/5 नंबर 2 जो ऑप्शन आहे -12/15 -12/15 बरोबर. -28/35 त्याच्यानंतर आहे -15/21 -15/21 बरोबर. -25/40 -25/40 नंबर 3 4 -35/42 -35/42 बरोबर. -24/20 -24/20. ठीक आहे, पहा मग आता प्रश्न पहा कसा आहे. प्रश्न पहा काय म्हटलंय. समतुल्य परिमेय संख्यांची जोडी. समतुल्य परिमेय संख्यांची जोडी. समतुल्य म्हणजे तुलना केली आहे दोन मध्ये. तर दोघांची हे म्हणजे ही बाजू आणि ही बाजू दोन्ही बाजू कशा आल्या पाहिजे? सारख्या आल्या पाहिजे. ठीक आहे ना, समान झाल्या पाहिजे. त्याला म्हणते समतुल्य परिमेय संख्येची जोडी. तर पहा बरं मग इथं 9/15 आहे आणि इथं मायनस आहे. इथं एकच चिन्ह मायनस आहे. ठीक आहे, बाकी साऱ्या परिमेय संख्या आहे. तर माहिती तुम्हाला परिमेय संख्या आहे म्हणून त्याचं उत्तर काढता येते है ना. पहा मग इथं मायनस कॅन्सल झालं, प्लस झालं. आणि इथं पहा 3 × 3 3 त्रिक 9 3 5 15 3 न भाग देते बरोबर. इथं काय आहे -3/5. मला सांगा इथं सारखे आहे काय? ह्या प्लस आणि ह्या मायनस आहे. दोन्ही इकडे कसं पाहिजे? सारखं पाहिजे. तो गेले बोला. इथं 3 न भाग देते 3 × 3 3 चौक 12 आणि 3 5 15 एक चिन्ह मायनस आहे बरोबर. 28 आणि 35 कोणाच्या भाड्यात आहे? 7च्या. 7 1 7 2 14 7 3 21 7 चौक 28 7 5 म्हणजे वरत किती आहे? -4 छेदामध्ये किती? 5. बरं सारखी दिसते काय? इथं -4/5 इथे -4/5 दोन्ही सारखं आहे. दोन्ही सारखं आहे म्हणजे समतुल्य आहे ना. इथं पहा इथं 15 आणि 21 कोण भाग देते? 3 न 3 1 3 3 5 15 3 7 21 -5 छेदामध्ये किती? 7 बरोबर. 25 आणि 40 कोणाच्या भागात आहे? 5च्या. 5 1 5 5 5 5 8 म्हणजेच -5 किती? 8 आहे काय? वाटते का तुम्हाला? मायनस आहे इथं मायनस आहे. मायनस ठीक आहे. -5 आहे पण इथं 7 आहे इथं 8 आहे. हे समतुल्य नाही. त्याच्यानंतर इथे किती? 35 छेदामध्ये किती? 42 मायनस चिन्ह. ठीक आहे, भागत देऊ डायरेक्ट. 7चा भाग देईन 7 1 7 7 5 35 7 सखम 42 मायनस चिन्ह. इथं 24 आणि 20 कितीचा भाग देते? कोण आहे? 4चा. 4 1 4 सखा 24 4 5 20 म्हणजे किती? -6/5. वाटते तुम्हाला सारखं? सारखं आहे काय? सारखं आहे काय? 5/6 इथे पाहिजे तर 5/6 हे उलट आहे. हे उलट आहे इथं सारखं नाही आहे. ते फरक आहे त्याच्यात दोन्हीच्यात. याचं दोन्हीचं आन्सर वेगळं निघते, याचं आन्सर वेगळं निघून याचंही निघून वेगळं. म्हणून लक्षात ठेवा हे सारखे नाही आहे. हे समतुल्य नाही. लक्षात आली? समतुल्य परिमेय संख्या ह्या जोड्या कशा आल्या पाहिजे? सारख्या आल्या पाहिजे है ना. तिला काय म्हणते? समतुल्य परिमेय संख्या. समतुल्य म्हणजे समान तुलना होते. तुलना कशी होते? समान. शब्द लक्षात ठेवा. समतुल्य तुल्य समान तुलना. ठीक आहे, समतुल्य परिमेय संख्याच्या जोड्या.
समजलं का समतुल्य? कोणाला काही प्रॉब्लेम नाही? ठीक आहे. बरं सांगा, परिमेय संख्या कशाला म्हणते? परिमेय संख्या कशाला म्हणते? ज्याचं उत्तर काढता येते, ज्याचं उत्तर सांगता येते संख्या म्हणजे परिमेय संख्या. अपरिमेय संख्या कशाला म्हणते? ज्याचं उत्तर काढता येते, ज्याचं उत्तर सांगता येते त्याला कोणती संख्या म्हणजे? अपरिमेय. वास्तव संख्या, जे ज्या जगात जे काही नंबर आहे ते सगळेचे सगळे कोणते आहे? वास्तव आहे. ठीक आहे. अवास्तव जे इथं अस्तित्वातच नाही आहे, जे काल्पनिक आहे ते कोणते आहे? अवास्तव. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहिलं आपण खंडित अपूर्णांक, दशांश अपूर्णांक. खंडित दशांश अपूर्णांक म्हणजे है ना, ज्याचं उत्तर निघते पॉइंट मध्ये निघते, दशांश मध्ये निघते, पूर्ण निघते उत्तर, ते आहे खंडित. आणि ज्याचं उत्तर निघतेच निघते निघतेच निघते निघतेच निघते अनंत आहे, बरोबर आहे, ते काय आहे? अखंडित. ठीक आहे ना. ते अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक हे पाहिलं आपण. अधिक काय पाहिलं? अधिक काय पाहिलं आता? समतुल्य परिमेय. दोन्ही बाजू कशा आल्या पाहिजे? सारख्या, समतुल्य, दोघांच्या समतुलना झाल्या पाहिजे परिमेय. अधिक पाहिलं धनपरिमेय आणि एक पाहिलं ऋणपरिमेय. धनपरिमेय जे प्लस मध्ये आहे त्याला धन, जे मायनस मध्ये आहे ते ऋण. एवढा टॉपिक शिकले आतापर्यंत, सगळं लक्षात आलं. आता आपण टॉपिक अधिक चेंज करू. त्याचं नाव आहे, ठीक आहे, गुणाकार व्यस्त आणि बेरीज व्यस्त. ठीक आहे. गुणाकार व्यस्त आणि बेरीज व्यस्त. तर पहा, गुणाकार व्यस्त आणि आता गुणाकार व्यस्त बेरीज व्यस्त मध्ये काय फरक काय? पहा, समजा 5 आहे, ह्या 5चा तुम्हाला प्रश्न विचारला गुणाकार व्यस्त काय, सॉरी 5चा प्रश्न विचारला बेरीज व्यस्त काय, मग 5चा बेरीज व्यस्त इकडे जर नेला तो -5 होते. -5 त्याला क्लिअर. 5चा बेरीज व्यस्त -5. ठीक आहे. -304 चा बेरीज व्यस्त, -304 चा बेरीज व्यस्त कायच्यात जाईन? प्लस मध्ये. 304 मायनसचा इकडे काय होते? प्लस. 5 तो तेल तिकडे घेऊन जातं, मायनसचा प्लस होते, काय झाला? समजून राहिलं काय? बेरीज व्यस्त. हा प्लस आहे तिकडे झाला, हा बेरीज व्यस्त. हा मायनस इकडे प्लस झाला, कोणता व्यस्त? बेरीज व्यस्त. ठीक आहे. -0.3 चा प्रश्न आला, -0.3 चा बेरीज व्यस्त करा. तर -0.3 चा बेरीज व्यस्त तिकडे जाईल, काय होईल? +0.3. काय होणार? +0.3. ठीक आहे. 506 चा बेरीज व्यस्त काय? 506 चा बेरीज व्यस्त काय? -506 है ना. समजून राहिलं ना? -8 चा बेरीज व्यस्त, सॉरी +8 चा बेरीज व्यस्त काय? -8. काय होणार? आलं का लक्षात? आता गुणाकार व्यस्त.
ठीक आहे. बरं बेरीज लिहून घेतो इथे, बेरीज व्यस्त, कन्फ्युजन झाली पाहिजे. बेरीज व्यस्त, ठीक आहे. बेरीज व्यस्त नंबर 1, 3 चा बेरीज व्यस्त है ना. 3 चा बेरीज व्यस्त किती सांगा उत्तर. 3 चा बेरीज व्यस्त किती सांगा लवकर. 3 चा बेरीज व्यस्त किती? -3 है ना. नंबर 2, 5/2 चा बेरीज व्यस्त किती? बेरीज व्यस्त है ना. बेरीज व्यस्त, बेरीज व्यस्त किती? 5/2 चा बेरीज व्यस्त किती? -5/2, ठीक आहे. नंबर 3, 0.6 मायनस घेतो, -0.6 चा बेरीज व्यस्त किती? ठीक आहे. 0.6 चा बेरीज व्यस्त किती? काय ना 0.6, काय ना 0.6. समजलं काय? 3 चा मायनस झाला, प्लसचा मायनस झाला, प्लसचा मायनस झाला, मायनसचा प्लस झाला. हे बेरीज व्यस्त आहे. बेरीज व्यस्त लक्षात आलं ना. सरळ करून घ्यायचं बेरीज व्यस्त. हा नाही चिन्ह काय द्यायला तुम्ही मला सांगा. प्लसचं चिन्ह राहते काय? नाही राहत. मग काही आवश्यकता जर वाटली आपल्याला तर द्यायचं. समजा गणित करतो, एखादा गणित जर विचारलं, आवश्यकता जर असेल तर द्यायचं. नाही तर असं सिंगल याच्यात तर आपण प्लसचं चिन्ह देत नसतोच. लक्षात आलं. बेरीज व्यस्त. नंबर 2, गुणाकार व्यस्त. नंबर 2, गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त, ठीक आहे. गुणाकार व्यस्त. झालं काय? गुणाकार व्यस्त बा झालंय. गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त नंबर 1, 5/2 चा गुणाकार व्यस्त किती? लक्ष द्या. 5/2 चा गुणाकार व्यस्त किती? 5/2 चा गुणाकार व्यस्त किती? आता बघा गुणाकार व्यस्त 5/2 चा गुणाकार. 5/2 चा गुणाकार व्यस्त किती? बरोबर काय करायचं? 2 ले वरतं न्यायचं, 5 ले खाली आणायचं. समजलं काय? ह्या वय गुणाकार व्यस्त. लक्षात आलं काय? 5/2 चा गुणाकार व्यस्त 2/5. उलट करायचं. 2 ले वरतून यायचं, 5 ले खाली आणायचं. नंबर 2, 6/8 चा गुणाकार व्यस्त किती? 6/8 चा गुणाकार व्यस्त किती? 6/8 चा गुणाकार व्यस्त किती? मग 6/8 चा गुणाकार व्यस्त 8 जाते, 6 येते खाली, 8 येते वरती. किती येते? 8/6. 6/8 चा गुणाकार व्यस्त किती? 8/6. कशाला गुणाकार व्यस्त? बेरीज व्यस्त. समजलं काय? कुणाला काही प्रॉब्लेम नाही? बेरीज व्यस्त, गुणाकार व्यस्त. याच्यावर प्रश्न बघा कसा आहे. दोन्ही मिक्स करू आता, गुणाकार आणि बेरीज. याच्यावर प्रश्न आहे. नंबर 1, 4/3 या संख्येची बेरीज व्यस्त. 4/3 या संख्येची 4/3 या संख्येची बेरीज व्यस्त संख्या
बेरीज बेरीज व्यस्त संख्या व 304 ची गुणाकार व्यस्त संख्या व 304 ची 304 ची गुणाकार व्यस्त संख्या 304 ची गुणाकार व्यस्त संख्या व 304 ची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज किती? यांची बेरीज किती? 403 या संख्येची बेरीज व्यस्त संख्या व 304 ची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज किती? दोघांची बेरीज विचारली. झालं? चारशे तीनची बेरीज व्यस्त संख्या व 304 ची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज किती? येते काय? लक्ष द्या. सांगा मग. बेरीज व्यस्त 403 ची बेरीज व्यस्त किती? -403. हा. त्याच्यानंतर हे झालं बेरीज व्यस्त. आता 304 ची गुणाकार व्यस्त सांगा. 304 ची गुणाकार व्यस्त उलट करायला लागेल किती? 403. बरोबर आहे ना? 304 ची गुणाकार व्यस्त म्हणते. गुणाकार व्यस्त मग 4 जाते वरतून 3 येते खाली. तर काय म्हणते यांची बेरीज म्हणजे हा दोघांची काय करायला लागेल आपल्याला? बेरीज. दोघांची काय करायला लागेल? बेरीज. आता मला सांगा छेद सारखा आहे. छेद सारखा आहे. एक वेळा लिहा. वर किती आहे? -4. इथे किती आहे? प्लस किती आहे? 4. मग एक मायनस एक प्लस काय होते? मायनस. 4 आणि 4 गेले 0. छेदामध्ये किती? 3. 3 0 भागीला 3 करा. 0 भागीला 3 करा. 3 0 0 0 म्हणजे उत्तर किती रे? 0. काय ते उत्तर? 0. त्याच्यानंतरचं गणित करा. नंबर 2. हे झालं? हे झालं काय? नंबर 2 चं उदाहरण. 503 या संख्येची बेरीज व्यस्त संख्या व 305 ची गुणाकार व्यस्त संख्यांची बेरीज किती?
झालं काय? हॅलो, किती येते? याचं उत्तर काय आहे? 0. आलं? ठीक आहे. तुमचं किती आलं? 2. त्याच्यानंतरचं उदाहरण आहे -5/9. -5/9. -5/9 या परिमेय संख्येला पुढीलपैकी -5/9 या परिमेय संख्येला -5/9 या परिमेय संख्येला पुढीलपैकी -5/9 या परिमेय संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने गुणल्यास पुढीलपैकी कोणत्या संख्येने गुणल्यास -5/9 ची गुणाकार व्यस्त संख्या मिळेल. ची गुणाकार व्यस्त संख्या मिळेल. हे जे ऑप्शन आहे नंबर 1 81/25, नंबर 2 -28/81, नंबर 3 -81/25, नंबर 4 25/81. मांडणी करायला लागेल सरळ सरळ. मला हा टॉपिक आजच क्लिअर करायचा आहे, कारण की याच्यावर खूप मोठा स्वाध्याय आहे. पुऱ्या चॅप्टरात आपण जास्त शिकलो. परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, अवास्तव संख्या, धनपरिमेय संख्या, ऋणपरिमेय संख्या. ठीक आहे. त्याच्यानंतर खंडित अपूर्ण दशांश अपूर्णांक, अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक, त्याच्यानंतर गुणाकार व्यस्त आणि बेरीज व्यस्त. एवढे टॉपिक आज क्लिअर झाला एकदम डायरेक्ट. याचा पुऱ्या चॅप्टरवर तुम्हाला एकच चॅप्टर खतम. ठीक आहे. ह्या चॅप्टरवर तुम्हाला पूर्ण होमवर्क येईल. होमवर्क चांगलं मोठं राहील. त्या कारण प्रॅक्टिस करा. आज तुमची लवकर होऊ शकते, कारण की टॉपिक एवढा कठीण नाही आहे, सोपा आहे. अधिक काही गंध राहिले याच्यातले, पण कसं आहे का आज पोरं भरपूर कमी आले, तर उद्या जर आपण कंटिन्यू केला तर त्याच्यात अधिक काही नवीन राहील. मग ते फक्त मोठंच पाहिजे, मग काय चालू आहे काय नाही, है ना. पाहायचे कामं करते, पण त्यानं आज रेकॉर्डिंग पाहून घेतली पाहिजे, तेवढं काम केलं पाहिजे. ते काही करणार नाही. ह्या सुट्ट्याच त्याले मस्त याच्यात गेल्या असं मजेमध्ये. रेकॉर्डिंग नसम पाहिल्या, एवढ्या खूप साऱ्या रेकॉर्डिंग आहे अवेलेबल आहे, त्या रेकॉर्डिंग नसम पाहिल्या. पाहिल्या पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, जिम्मेदारीचं काम आहे. लक्ष द्या. नंबर 1चं उत्तर येते. ठीक आहे. नंबर 1चं उत्तर आहे, बरोबर आहे. पहा कसं आहे, कसं करायचं काय म्हणते हे वाचा. -5/9 या परिमेय संख्येला याला पुढीलपैकी कोणत्या संख्येने गुणल्यास. पुढीलपैकी म्हणजे ऑप्शन मध्ये यायचे. ऑप्शन घ्यान का इथं? नाही. ऑप्शन घ्यायचं आणि माहित नाही. म्हणजे काय म्हणते, पुढीलपैकी कोणत्या संख्येने गुणल्यास, म्हणजे या संख्येले पुढीलपैकी कोणत्या संख्येनं गुणल्यास, म्हणजे ह्या कोणत्या संख्येने ह्या संख्येला गुणल्यास
उत्तर काय भेटेल म्हणते, तर -5/9ची गुणाकार व्यवस्था, म्हणजे याचा गुणाकार व्यवस्था भेटेल. म्हणजे याचा गुणाकार व्यवस्था कसा आहे, 9/5 आणि त्याचं मायनस चिन्ह खाली राहील किंवा वरतं कुठे द्या. एक चिन्ह आहे ना, एक लक्षात ठेवा, एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. हे मायनस चिन्ह असं, हे मायनस चिन्ह इथं जर दिसत असेल तर कुठं बी राहू शकते, तर मधात बी राहू शकते किंवा मध्ये आहे. हे सारखंच आहे, हे सारखं. समजलं काय, लक्षात आलं. एक मायनस चिन्ह तुम्ही वरती घेऊ शकता, मधात बी घेऊ शकता, खाली बी घेऊ शकता, हे लक्षात ठेवा. पण 2 मायनस चिन्ह असून ते कॅन्सल होऊन जाते, काय होते तुझं प्लस. काम झालं. काय म्हटलंय, या परिमेय संख्येला कितीनं गुणलं तर उत्तर काय म्हणते, याचा गुणाकार व्यस्त म्हणजे 9 वरचा आले 5 खाली. ठीक आहे, काढायची किंमत x बरोबर किती, 9/-5. आता पहा हे कसे आहे, खाली कसे आहे, भागाकारात आहे, वर जाते, हे वरत आहे, खाली जाते गुणाकारात. मायनस सोबत इथं मायनसचं प्लस नाही वा, गुणाकार नेत असताना रोजच्या रोज राहते -5, काय राहते -5. आता पहा 9 प्लस 5, ठीक आहे, मायनस गुणिले मायनस प्लस होते, म्हणजे उत्तर किती येते 81/. समजलं काय, याच्यावर होमवर्क पाठवायचं, करून पाहा घरी, करून पाहायचं. जे प्रॉब्लेम आले ते उद्या सांगा.